पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पेन एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळेच्या माध्यमातून वारकरी दिंडी सोहळा संपन्न। पेन एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेच्या माध्यमातून शाळेच्या परंपरेप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। आषाढी एकादशी हा वारकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे। वारकरी वर्षभर या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो आणि वारी करत असतो। वारी करत असताना माऊलीचे दर्शन घेऊन परत येताना आयुष्यभराची कमाई झाल्याची भावना त्याच्या मनात निर्माण होते। या शाळेच्या माध्यमातून लहान मुलांनी वारकऱ्यांचा वेश परिधान केला होता। डोक्यावर तुळस, गळ्यात टाळ, मृदंगाच्या गजरात ही दिंडी संपूर्ण शाळेमध्ये फिरत होती। लहान मुलांच्या चेहऱ्यावर खूप मोठा आनंद दिसून येत होता। आजचा दिवस हा वारकऱ्यांचा असतो। एखादी वारी चुकली तर वारकऱ्याला चैन पडत नाही, म्हणून वारकरी वारी केल्याशिवाय राहत नाही। माऊलीचे दर्शन घेतल्यानंतर तो आनंदाने भारावून जातो। पायी चालत जात असताना त्याच्या मनात एकच ध्यास असतो, तो म्हणजे कधी पंढरीला पोहोचणार आणि माऊलीचे दर्शन घेणार। आज पेन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या छोट्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरही तसाच मोठा आनंद पाहायला मिळाला। शाळा समितीचे कडू सर, आठवले सर तसेच सर्व शिक्षक वर्ग या दिंडीमध्ये सहभागी झाले होते। यावेळी पालक वर्गाचीही उपस्थिती होती। ओके, रामकृष्ण हरी माऊली। आज आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी निमित्त पेन एज्युकेशन सोसायटी यांच्या माध्यमातून या शाळेच्या माध्यमातून छोट्या छोट्या ह्या मुलांची वारकरी दिंडी ही काढली जाते। दरवर्षाप्रमाणे याही वर्षे आज ही मुलं आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक वारीचा जो आनंद असतो ह्या मुलांचा, तो आज त्यांच्या मनामध्ये किती आहे आणि किती उत्स्फूर्त आहे हे आपल्याला पाहायला मिळतंय। वारी म्हणजे वारकऱ्याचं जीवन, आयुष्यभराचं जीवन। जर वारकरी वारीला गेला नाही तर त्याला कुठंतरी चुकल्यासारखं वाटतंय, कुठंतरी मी काहीतरी झाल्यासारखं वाटतंय। परंतु आयुष्यभराची वारी जर झाली नाही तर त्याच्या मनामध्ये खंत राहते। वारकऱ्याचा हा आनंदाचा दिवस असतो आणि आनंदाच्या दिवशी वारकरी हा वर्षभर एक वर्ष पूर्ण वाट बघत असतो की मी कधी वारीला जातोय आणि वारीला जाऊन पंढरीला जाऊन माऊलीचं दर्शन घेतो आणि ज्यावेळी तो परततो त्यावेळी त्याचं मन भरून निघालं असतं। आयुष्यभराची कमाई त्याच्यामध्ये झालेली असते। हे वारकऱ्याची आजच्या दिवसाची वाट बघणारा वारकरी असतो। आज शाळेच्या माध्यमातून आज पाहताय आपण मोठी एक दिंडी, म्हणजे सर्व जी छोटी छोटी मुलं आहेत, मुली आहेत, आपल्याला दिसतंय संपूर्ण ही वारकरीच्या पद्धतीने दिसत आहेत आपल्याला। डोक्यावर तुळशी आहेत, गळ्यामध्ये टाळ आहेत, मृदंग वाजत आहेत, नाचत गाचत आहेत आणि या छोट्या वारकऱ्याला खूप मोठा आनंद झालेला आहे। रामकृष्ण हरी, मी रायगड प्रतिनिधी संजय गायकवाड। दरवर्षीप्रमाणे आमच्या शाळेत आषाढी एकादशीची दिंडी दरवर्षी काढली जाते। इयत्ता 1ली ते 4थीचे विद्यार्थी खूप आनंदात असतात आणि वर्षभर या दिंडीची वाट ते पाहत असतात। एकदा जून महिना उजाडला की मुलांना दिंडीची ओढ लागते आणि यावर्षी सुद्धा शैक्षणिक वर्ष 26-27 मध्ये सुद्धा आम्ही दिंडी काढलेली आहे आणि ह्यामध्ये सुद्धा मुलं सहभागी झालेली आहेत आणि या दिंडीवरून मुलांना एकत्र कसं राहायचं, त्यांच्यावर संयम कसा ठेवायचा, विठुरायाची भक्ती कशी असावी, सत्संग कसा असावा हे विद्यार्थ्यांना त्यावरून कळलेलं आहे। आणि ह्या कार्यक्रमामध्ये आषाढी एकादशीमध्ये सगळे संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक वर्ग, विद्यार्थी, पालक वर्ग, शाळा व्यवस्थापन समिती, पालक प्रतिनिधी या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत। तर सर्वांना या दिंडीनिमित्त शुभेच्छा आणि आषाढी एकादशीच्या सुद्धा शुभेच्छा देते। धन्यवाद। शाळा दरवर्षी हा कार्यक्रम राबवते। वारकरी नेहमी दिंडीची वाट पाहत असतात, आमची मुलंही तशीच वाट पाहत असतात की कधी आषाढी एकादशी येते आणि आपण या दिंडीत सामील होतो। ह्याचा मुलांचा आनंद पाहून फार मजा वाटते आणि हा असाच कायम चालू राहावं, त्यांना हा कार्यक्रम चालू ठेवण्याची सद्बुद्धी त्यांना राहावं अशी मी प्रार्थना करतो आणि हा कार्यक्रम दरवर्षी यशस्वी व्हावा आणि ही मुलं नटून थटून येतात। काय आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा, त्यामुळे आमच्याही चेहऱ्यावर आनंद निर्माण होत आहे आणि एक ऊर्जा मिळते ह्या वारीच्या निमित्ताने। धन्यवाद। एकादशी दरवर्ष या दिवसाची वाट जसे वारकरी बघत असतात तशी आपली शाळेतली मुलं पण त्या उत्साहाने आपल्याला दिंडीला जाता येत नाही पण आपल्याला इथल्या इथे दिंडी काढून त्या दिंडीत सगळ्यांना सामील होता येतं। सर्व शिक्षक वर्ग, कर्मचारी वर्ग, सर्व पालक वर्ग अगदी उत्स्फूर्तपणे या दिंडीत सहभागी झालेत आणि एक दिंडीची मजा, वेगळी मजा लुटत आहेत। आणि हा असा का धार्मिक कार्यक्रम
सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि दरवर्षी याचा आनंद उपभोगता यावा या दृष्टीने ही दिंडी आपण आयोजित केली आहे आणि दरवर्षीप्रमाणे ही दिंडी खूप छान अगदी आयोजन केलं आहे आणि मुलांना पण त्याचा आनंद लुटता आला, आम्हाला पण, पालकांना पण, शिक्षकांना सगळ्यांनाच त्याचा आनंद लुटता आला. अशीच दरवर्षी ही दिंडी साजरी व्हायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.